कामाला जर करण नसता तर आत्ता आपली मुलगी आपल्या पैसे असती. वेळेच्या वेळ काम केलं असतं त्या कामाचं. ते घटना व्हायच्या अगोदर फोन केलते वाटतं ते झाल्या कॉलनीतल्या माणसाने, तरी फोन नाही उचलला म्हणजे. शाळेत जायचे, जेवण करायचे, खेळायचे. जी माझ्या पोरी संग घटना झाली ही कोणाच्याच वाट्याला घटना यावं नाही सदुर्य येताना काय झालं, मध्ये पाणी होतं, त्याच्या शेजारून मग ते खांबाला चिपकून गेल्यानंतर तिचा हात लागला असणार. अहिल्यानगर शहरात 2 दिवसापूर्वी हादरून सोडणारी घटना घडली. 3.5 वर्षाच्या चिमुकलीचा यामध्ये विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये या चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ह्या कुटुंबाची परिस्थिती कशी आहे. त्यांच्या हातावर पोट आहे. जर काम केलं तरच त्यांना उपजीविकेला साधन उपलब्ध होईल. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्यावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर अधिकच क्लेशदायक बनले आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये त्यांना धीर देणे हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यासोबत त्याची चिमुकलीची आई आहे. काय सांगाल, त्या दिवशी ही घटना घडली, तुम्ही कुठे होता? आजीला भेटायला गेलते गावाकडं. आजीला भेटून माघारी फिरणार होते. काही फोन आला मला का पोरगी चेक काटली. मला काही सांगितलं नाही तसं काय झालं म्हणून. मग आम्ही पावसात भिजत डायरेक्ट शिवीला नेलं आम्हाला. तिथं माहिती झालं असं झालं. तुम्ही इथं साधारण किती दिवसापासून राहताय? माझ्या नवऱ्याचा जन्म इथंच झाला आहे. आम्ही जसं जन्मला माझा नवरा आता 35 वर्षाचा आहे, 30-35 आहे, तेव्हापासून आम्ही इथंच राहतो. तुम्हाला किती मुलं आहेत? 4 मुलं आहेत, 2 मुलं 2 मुली आहेत. व्यवसाय काय असला आमचा, आम्हाला कुठं जमीन आहे का काय आहे तेव्हा आम्ही इथं गाडी कैल बटवत गारा थापून काम करून खातो आम्ही. जर काम नसेल तर तुम्हाला खाण्यासाठी काही नाही? काय नाही. काय नाही, काम नसलं जेव्हा आम्ही काम करू तेव्हा आम्हाला खायला भेटत, नाही तर काय नाही. नाही तर मग आम्ही बसत असत. आता हा तो विजेचा खांब आहे. याच्या आधी कधी तिथं अशी घटना झाली होती का, किंवा तिथं असं काही होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? कंप्लीट दिलेली होते वाटतं त्यांनी. त्यांनी तर तसं काय आम्हाला काय अनुभव नव्हतं. आम्ही तिकडं जातच नव्हतो, लय करून जात नव्हतो, काही नाही. आमच्या कामात आम्हाला आम्ही काम केल्यावर आम्हाला खायला भेटत, आम्ही नुसतं कामात राहायचो. तर आम्हाला काय माहिती अशी घटना होईल म्हणून. आता तुला सोबत खेळायला तुझ्यासोबत आता तुझी ताई नाही, आता तुला कसं वाटतं? तुला आठवण येते का तुझ्या ताईची? टायमाला यांनी जर कंप्लेंट केलेली होती, यांचे जर फोन उचलले असते तर हे झालं नसतं असं. आता ते आई वडिलांनी काय करायचं, आता त्यांचे आता काम करून खाणारे तर बाहेर गावून आलेले आहेत, आता त्यांनी काय करायचं. आणि प्रशासनाने अनेक बी आता त्यांची मदत बी कोणी हे केलेली नाही. आता ते जे भागवत सर होते त्यांनी एक काल येऊन मदत केली बुवा त्यांनी. प्रशासनाकडून तुम्हाला या संदर्भात भेट झाली का? ते प्रशासन कोणी अधिकारी नाही, घरी आले होते का? अधिकारी आलेलेच नाहीत इथं. काल बी नाही आले, आज बी नाही आले. म्हणजे अजून सुद्धा प्रशासनाने याच्यावर दखल घेतलेली नाही. नाही. झालेल्या याच्यावर अजून काही विचारपूस तुमची नाही, केलेलीच नाही, विचारपूस केलेलीच नाही. पालकमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या, तरीसुद्धा महावितरणने ह्या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे चिमुकलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे. प्रशासन नगरकरांच्या जीवाशी खेळते का, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एवढी मोठी घटना नगर शहरामध्ये घडून सुद्धा बऱ्याच ठिकाणी रोहित्र हे उघड्यावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करणार का अजून एखाद्या मोठ्या अपघाताची वाट प्रशासन पाहत आहे, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.